कृष्णामाई महोत्सव 2026 महेंद्र भाऊ चंडाळे यांची पत्रकार परिषद। कृष्णामाई महोत्सव 2026 हा कार्यक्रम 27 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणार आहे। यामध्ये सर्व जाती धर्मांचे तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। हा कार्यक्रम गणपती पंचायतन संस्था सांगली, सांगली मिरज कुपवाड महापालिका आणि श्री कृष्णमय महोत्सव समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे। हा कार्यक्रम सांगलीतील कृष्णामाई घाट आणि स्वामी समर्थ घाट आणि सांगलीवाडीतील त्रिशूल घाट अशा तिन्ही परिसरांमध्ये होत आहे। यामध्ये पुलाला अत्यंत सुंदर अशी लाईट व्यवस्था केलेली आहे। तसेच प्रत्येक घाटावर वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे डेकोरेशन करण्यात आले आहे। यामध्ये 27 तारखेला श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन महाराज आणि युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते 8 वाजता ध्वजारोहण कार्यक्रमापासून सुरुवात होत आहे। यामध्ये दररोज कृष्णामाई मंदिरातील पूजा, रुद्राभिषेक तसेच महायज्ञ आणि मोहन शिवकालीन मर्दानी खेळ, पंचाक्षर स्तोत्र पठण, आनंदी जीवन श्वासाचे महत्त्व याच्यावर व्याख्यान, कृष्णामाई आणि गंगामाई महाआरती आणि कृष्णामाईला साडी नेसवणे हा सोहळा होणार आहे। तसेच 12 बलुतेदार अभिनव तसेच पथनाट्य, सूक्त पठण, पोवाडा आणि आपली आई कृष्णामाई संत संमेलन, आत्मरक्षण, चित्रकला स्पर्धा, पोहणे स्पर्धा आणि निबंध स्पर्धा हाही कार्यक्रम यामध्ये घेण्यात आलेला आहे। तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भक्तिगीते हा कार्यक्रम होणार आहे आणि नदी संवाद, कृष्णामाई पुरस्कार वितरण सोहळा, धनगर ओवी आणि महाप्रसाद असा मोठा कार्यक्रम होणार आहे। तसेच विविध देवांच्या मूर्ती उभ्या करण्यात आलेल्या आहेत। प्रेक्षकांना बसण्यासाठी खास गॅलरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। लाईटची रोषणाई अत्यंत सुंदर पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि मंडप सुद्धा मोठ्या प्रमाणात घातलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र भाऊ चंडाळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। यावेळी शिवसेना प्रमुख बजरंग भाऊ पाटील आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्याला भरभरून सांगलीकरांनी प्रतिसाद दिला। खऱ्या अर्थानं ते पाहता यावर्षी आपण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये कृष्णामाई महोत्सवाची तयारी केली आहे। कारण आपल्या सांगलीकरांची ही यात्रा आहे। ज्या पद्धतीनं सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा जत्रा भरते, त्याच पद्धतीनं ही सांगलीकरांची यात्रा आहे, जी श्री गणपती पंचायतन संस्थान यांच्या काळापासून चालू असलेली ही यात्रा आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कृष्णामाईची अखंड मूर्ती असलेलं मंदिर आहे। ज्या पद्धतीनं आपल्या महाबळेश्वरमध्ये, त्यानंतर वाईमध्ये तसेच कराडमध्ये कृष्णामाईची यात्रा होते। आपल्या पुढं जर आपण पाहिलं तर नरसिंहवाडीमध्ये, कुरुंदवाडमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या कृष्णामाईचा महोत्सव साजरा केला जातो आणि खऱ्या अर्थानं त्याच पद्धतीनं आपल्या सांगलीमध्ये पण व्हायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती आणि त्याला लागून आपण मागच्या वर्षी अत्यंत सुंदर पद्धतीने नियोजन करून अत्यंत अल्प कालावधीमध्ये हा महोत्सव यशस्वी करून दाखवला। त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं सहकार्य केलं। आपल्या जिल्ह्याचे कर्तबगार पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी सहकार्य केलं। तसेच आपल्या सांगलीचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ किंवा आपले मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे तसेच अनेक मान्यवरांनी ज्यांची या ठिकाणी नावं घ्यावंसं वाटतंय अशा सर्वांनी या ठिकाणी मनापासून आपल्याला सहकार्य केलं। अनेक शासकीय यंत्रणेनं, शासकीय कार्यालयाने आपल्याला मदत केली। आपल्याला लक्षात येत असेल की मागच्या वर्षी आपले सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय ज्यांचा सांगलीतला पहिला दिवस होता, ते ज्या दिवशी हजर झाले त्याच दिवशी आपल्या उत्सवाचा शेवटचा दिवस होता आणि अत्यंत अल्प कालावधीमध्ये त्यांना मिळालेलं निमंत्रण ते स्वीकारत ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि कृष्णामाईची, गंगामाईची महाआरती सुद्धा त्यांच्या उपस्थितीमध्ये झाली। खऱ्या अर्थानं सांगलीकरांनी दिलेला प्रतिसाद हे पाहता आपण यावर्षी कृष्णामाई घाटावर, तसेच समोर असलेला आपला त्रिशूल घाटावर आणि तसेच कृष्णामाई घाटाला लगत असलेल्या माई घाटावर तिन्ही ठिकाणी आपण भक्ती, शक्ती आणि इतिहास याचा त्रिवेणी संगम करण्याचा प्रयत्न केला आहे। भक्ती याचा भावार्थ असा आहे की या ठिकाणी आरती, भजन, कीर्तन, प्रवचन होणार आहे। पलीकडच्या घाटावर आपण इतिहास दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच या बाजूला वरच्या जी मंडप व्यवस्था केली आहे
त्या ठिकाणी आपण आपली संस्कृती दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच आपली संस्कृती, भक्ती आणि इतिहास या तिघांचा त्रिवेणी संगम आणि त्रिवेणी संगमावर होणारी ही कृष्णामाईची यात्रा ही सांगलीकरांना अभूतपूर्व आनंद देणारी आहे. ही सगळ्यांच्या जीवनामध्ये एक चांगला आशीर्वाद देणारी आहे. कारण आपण मागच्या कालखंडामध्ये पाहिलं की थोडंफार यात्रेकडं आपल्या सांगलीकरांचं झालेलं दुर्लक्ष आणि त्यामुळं ती थोडीफार आपल्यावर कोपल्यासारखी झाली होती. आपण त्याच्या तीरावर येऊन त्याचा मान सन्मान करत नाही या रागापोटी ती आपल्या घरी येऊ लागली होती. परंतु मागच्या वर्षी 81,000 लोकांनी या ठिकाणी कृष्णामाईची मनोभावी पूजा करीत, आरती करीत, त्याची ओटी खंड नारळाच्या यानं भरली आणि त्याच्यामुळेच कृष्णामाईनं आपल्याला आशीर्वादित केलं. आणि मागच्या पावसाळ्यामध्ये अत्यंत पाऊस जादा प्रमाणात होऊन सुद्धा कृष्णामाई आपल्यावर कोपली नाही. त्यानं आपल्याला फक्त आशीर्वादित केलं आणि आपण त्या सगळ्या त्रासापासून वाचलो. खऱ्या अर्थानं या सर्व माध्यमातून मी आपल्याला आव्हान आणि विनंती करू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण इतरांच्या यात्रेमध्ये, जत्रेमध्ये जातो, त्या ठिकाणी तिने केलेल्या नैवेद्याचा आनंद घेतो, आस्वाद घेतो, त्या ठिकाणी असलेल्या देवाचं दर्शन घेतो, त्याच धर्तीवर तमाम सांगलीकरांनी ज्या ज्या लोकांकडे जाऊन आपण त्या यात्रेचं, जत्रेचं आनंद घेतला, त्या सगळ्यांना या उत्सवामध्ये आमंत्रित करून आपल्या घरी नैवेद्याचं आयोजन करून ते कृष्णामाईप्रती अर्पण करून आपण आपल्याशी निगडीत असलेले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, या सर्वांना त्याचा आनंद आस्वाद द्यावा, त्यांना पोट भरून तो प्रसाद द्यावा आणि स्वतः सगळ्यांनी आशीर्वादित व्हावं. कारण यात्रेचं मूळ स्वरूपच ते असतं की आपण ज्यावेळी आपल्या ग्रामदेवताची, आपल्या ठिकाणी असलेल्या देवाची पूजा करतो तर आपण आपल्या सहित इतरांनाही त्या ठिकाणी आमंत्रित करून त्या सगळ्या आनंदामध्ये त्या धार्मिक क्षणाचं त्यांना साक्षीदार करतो. खऱ्या अर्थानं ही यात्रा आपल्या सांगलीकरांची आहे आणि मोठ्या उत्साहात साजरी करायची आहे आणि ही सांगलीकरांविना होऊच शकत नाही. म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं आवाहन करू इच्छितो की या सुंदर सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी येऊन कृष्णामाईप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायची.